स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. वडिलांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू. मुलगा वाचवायला गेला आणि बाजूला फेकला. आळसंदमध्ये महावितरण कंपनीच्या गलतान कारभारामुळे गेला नाहक बळी. ग्रामस्थ महावितरण विरोधात आक्रमक. मृतदेहाचे दहन वीज कंपनीच्या दारातच करणार. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने. सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, JEE, CET, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम. गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. बरोबर ते ताल तुटून गेलेलं. बरं, एक आठवड्यापूर्वी इथल्या लोकांनी तुम्हाला सांगितलं होतं की त्या ट्रान्सफॉर्मर 6 वीज होत्या, तिथं आग निर्माण होत्या. तुम्ही आज तागाय तिथं आला नाही. तुम्ही त्या दिवशी जर येऊन ते करत होता तर ती घटना घडत नव्हती. एखाद्याच्या जीवाशी खेळल्यासारखं तुम्ही केलं. खेळलं म्हणण्यापेक्षा माझं असं प्रामाणिक मत आहे की त्याच्या मृत्यूस कारणीभूत तुमचे MSEB आहे, संबंधित अधिकारी खालनं 10 फुटा वायर आहे आणि त्या खाली एवढी खाली वायर आहे ती, तर त्या वायरला अगदी माणसाने हाताला धरलं तर ते हाताला येण्यासारखं आहे. हे काम कुणाचं आहे? मग आता तुम्ही कसं सांगताय की या पोलचा सप्लाय तिकडे, त्या पोलचा सप्लाय तिकडे, तुम्ही डबल सर्किट तिथे केलंच कशासाठी? बरं, ते सर्किट कसलं आहे आम्हाला कळतं का त्यातलं? आम्हाला कळत असतं तर या घटनाच घडल्या नसत्या. आम्हाला माहिती असतं भविष्यात असं होणार आहे तर आम्ही स्वखर्चानं, जसं आता ट्रान्सफॉर्मर आम्ही आणतोय, तुमच्या लागणाऱ्या केबली आम्ही आणतोय, फ्यूज आम्ही आणतोय, फ्यूज तारा आम्ही आणतोय, तसं ते आणाय पण काय अवघड नसतं ना. आणलं असतं ते. एका जीवापेक्षा त्याची किंमत जास्त नव्हती. आता तुम्ही जे सांगताय की लोकांना इकडचा सप्लाय तिकडचा सप्लाय शॉक पहिलाच लागलेला होता. मग मी गेलो इथनं. आई गेली, आमची आई गेली तर आईला पहिल्यांदा बघितलं तर आई पहिल्यांदा म्हणजे हल्ले नाही काय नाही म्हटलं. आई उठवाय गेल्यानंतर आईला पण शॉक जरा बसला. करंट बसलं तशी आई वरडली तशी मी जेवढ्या ताटावनं पळतच गेलो. आमची पोरगी म्हणली आईचा आवाज यायला लागला. मग परत मी गेलो पळत गेलो तर बघितलं तर म्हातारा म्हणजे शरीर टाकलेलं होतं. म्हणलं मी आता एकटाच होतो इथं, वस्ती कोणच नाही. म्हणलं मी उचललं आणि त्यांचं पाय परत पाण्यात गेल्यानंतर म्हाताऱ्याचं शरीरात मला करंट बसलं. तर आम्ही दोघं पडलो बाजूला. बाजूला म्हणजे पाण्यात तिथंच पडलो. मी एक 10 सेकंद लयतलं. एक 10 सेकंद जर मी थांबत होतो तसंच तर माझं पण शेवट होत होता. आईला मी वरडून सांगितलं. आई पण तिथंच होती. तिला म्हटलं तू जा बाजूला. म्हटलं मला शॉक लागला. परत पोरगी होती, तिला पण सांगितलं तू येऊ नको म्हटलं, कोणी येऊ नका म्हटलं, मला शॉक लागला आहे. परत मी उसाच्या ठोंबाला पाय लावून टाकते जोर मी मागं सोडलं. म्हाताऱ्या घालून माझा हात काढून घेतला. मात्र या खांद्या होता ना माझ्या. म्हणल्यावर मग मी साईडला सरलो. साईडला सरल्यावर ना परत बाहेर आल्यावर मग परत फोन करून सांगितलं लाईटा बंद करा म्हणून. तेवढं आता कुठं जखम वगैरे काय झाली? जखम नाही, माझं सगळं पाय हात पाय सगळं ताटून गेले. ते काय हे असं उचलत सुद्धा नाही, हाला येत नाही. तार तुटल्यामुळे झाले हे. तार तुटल्यामुळे झाले. MSEBचे आलीत लोक काय म्हणले ते?
आत्ता आले तुम्ही, मी नव्हतो, मी तिथं वडिलांच्या पेक्षा ते तिथं पाणी पाजायला गेलं असत्या कारणानं आम्ही काही सकाळी तिकडे गेलो नव्हतो. परत असं झाल्या कारणामुळे आलो. पण आधी 8 दिवस आधी एक तिथं डीपीओ सर्किट झालं होतं. त्याची सूचना दिली होती 8 दिवसाच्या मागे. तिथं पड पण पेटलाय आणि खाली डीपी आहे त्याला वैयक्तिक आम्ही वर्गण काढून लोक वर्गणीतनं वायरा ही सगळ्या पदरच्या खर्चानं आणून घातली त्या तिचाही. मग ही शॉक ती तार तुटल्याच ना. ऍक्च्युअली तुम्ही बघितले डोळ्यानं, तार तुटल्यामुळेच ती शॉक लागला तिथं. मुलाला पण शॉक लागला. हा, मुलाला पण त्यांचा शॉक लागलाय, पण तो लगेच वाळ्यात गेल्यामुळे तो बाजूला झालाय. आज आमच्या अळसण गावामध्ये MSCBच्या गलथान कारभाराचा कळस अशी एक घटना घडली. अळसंद कळंबी रोडला वसंत तातोबा जाधव या शेतकऱ्याचा विजेच्या तारेचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला. एक आठवड्यापूर्वी त्याच ट्रान्सफॉर्मरवर आगीचे लोळ उठत होते, जाळ होत होता. तिथं लूज कनेक्शन होती. शेतकऱ्यांनी वारंवार MSCBला कळवून फोन करून MSCBने त्याची अजिबात दखल घेतली नाही. त्यापैकीच एक तार, एक कंडक्टर तुटून शेतात पडला होता आणि आज सकाळी 10:30 वाजता हे शेतकरी वसंत तातोबा जाधव हे शेतात ऊसाला पाणी देण्याकरता गेले असता त्या विजेचा धक्का लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आता याच्यामध्ये माझी अशी मागणी आहे, पोलिसांकडे असेल, प्रशासनाकडे असेल किंवा MSCBच्या अधिकाऱ्यांकडे असेल, संबंधित अधिकाऱ्यांवर 302 सदोष मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल व्हावा. यांच्या गलथान कारभारामुळे, यांच्या चुकीमुळे हे सगळं घडलेलं आहे. आणि या ज्या कंडक्टर आहेत, या ज्या तारा आहेत, त्या पूर्ण जीर्ण झालेल्या आहेत. संबंध गावभर ज्या तारा आहेत त्या संपूर्ण तारा जीर्ण झालेल्या आहेत. भविष्यात सुद्धा अशा अनेक घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं MSCBने वेळीच सावध होऊन सदर झालेल्या घटनेचं गांभीर्य ओळखून सदर घटनेची जबाबदारी आपण स्वतः, नैतिक जबाबदारी आपण स्वतः स्वीकारावी. अन्यथा या डेड बॉडीला, या मैताच्या देहाला या MSCBच्या कार्यालयाच्या समोर सांगत नाही मी, MSCBच्या कार्यालयाच्या आतमध्ये दहन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी देतो. जवळपास 2 तास होऊन झाले घटना होऊन अजूनही कोणी या ठिकाणी MSCBचे अधिकारी आले, पोलीस आलेले नाहीत, काय सांगितलं? MSCBचे अधिकारी आले. आता आम्ही आमच्या ह्या धावपळीत गडबडीत पोलीस स्टेशनला मेसेज द्यायचा विसरून गेलो. आम्ही साधारण 2:15 वाजता पोलीस स्टेशनला मेसेज फोन करून कळवलंय. MLC कळवल्यानंतर पोलीस स्टेशनची लोक आता एक 10 मिनिटापूर्वी फोन आला त्यांचा की निघालोय म्हणून, एक 10 मिनिटात पोहोचतील. तरी कळालं तुम्हाला काय घडलं? मला विश्वास जाधवांचा फोन आला. मी लगेच तातडीने इथं आलो आणि इथं माहिती घेऊन पोलीस स्टेशनला कळवलं. तर पोलीस स्टेशनला आधीच राधेश्याम नानांनी कळवलं होतं. पोलीस लगेच MLC घेऊन लगेच पाठवतो म्हणलेत. आता पोलीस यायला लागलेत. ही अत्यंत दुर्दैवी आणि MSCBच्या चुकीच्या आणि गलथान कारभारामुळे हा मृत्यू गेलेला आहे. आणि अशा अनेक घटना मध्ये घडलेल्या आहेत वारंवार शॉर्ट सर्किट नाही. तरी इथून पुढे MSCBने याची जबाबदारी घेऊन यांना योग्य तो न्याय द्यावा आणि इथून पुढे अडचणमध्ये अशी घटना होऊ नये यासाठी सुद्धा MSCBने काळजी घेऊन काय दुरुस्त असतील आणि लोकांना त्वरित सेवा द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो तुमच्या माध्यमातून. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.